निरोगी मन आणि आनंदी जीवन या मालिकेत आज आपण भेटतो आहोत। एक उम्र गुस्ताखियों के लिए भी होनी चाहिए, यह कमबख्त जिंदगी तो बस अदब और लिहाज में ही गुजर गई। मित्रांनो, कल्पना करा, रात्रीचे 3 वाजलेले आहेत, आयसीयू पूर्ण जागा आहे, मॉनिटरचे आवाज, व्हेंटिलेटरची हालचाल, नर्सेसची धावपळ आणि त्या सगळ्या वातावरणात एक वृद्ध गृहस्थ शांतपणे पडलेले आहेत। श्वास जड, पण डोळे मात्र सतत दरवाजाकडे, हे जणू कुणाची तरी वाट पाहत आहेत। मी त्यांच्या जवळ गेलो, हात हातात घेतला आणि विचारलं, काका काही सांगायचं आहे का? ते मंद हसले आणि म्हणाले, डॉक्टर, माझा मुलगा येतोय, तो येईपर्यंत मला जागं ठेवा। थोड्या वेळाने मुलगा आला, मोठा उद्योगपती, पण त्या क्षणी तो फक्त एक घाबरलेला मुलगा होता। तो वडिलांच्या जवळ बसला आणि रडत म्हणाला, बाबा, तुम्ही बरे व्हाल ना? त्या वृद्धाने त्याचा हात पकडला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले, बाळा, मी तुला पैसा दिला, शिक्षण दिलं, मोठं घर दिलं, पण वेळ द्यायची राहून गेली। त्या क्षणी पूर्ण वातावरण जड झालं। ते पुढे म्हणाले, तू लहान असताना रोज माझी वाट बघायचास आणि मी कामात व्यस्त होतो। तुला वाटायचं बाबा माझ्यासाठी काम करतात, पण खरं सांगू, मी जगायलाच विसरलो होतो। थोड्या वेळाने त्यांनी डोळे मिटले आणि पुन्हा हळू आवाजात म्हणाले, डॉक्टर, माणूस शेवटी मृत्यूमुळे कमी तुटतो, तो न जगलेल्या आयुष्यामुळे जास्त तुटतो। मित्रांनो, हे वाक्य, कुठलं वाक्य? तो न जगलेल्या आयुष्यामुळे जास्त तुटतो। आपण सगळेच आज धावत आहोत, पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, मोठं नाव, पण ह्या धावण्यात आपण स्वतःलाच हरवत नाही ना? सकाळचा चहा निवांत पितो का? आई वडिलांशी मनापासून बोलतो का? मुलांसोबत हसतो का? त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल वाढते आणि मग रक्तदाब, हृदयविकार, झोपेच्या समस्या, मानसिक थकवा, एकंदरीत काय तर हळूहळू शरीरच थकायला लागतं। त्या उलट मनमोकळं हसणं, प्रेम व्यक्त करणं, जवळच्या माणसांबरोबर वेळ घालवणं, निसर्गात फिरणं, सकारात्मक विचार, प्रत्येक क्षण आनंदात जगायला शिकणं, हे शरीरात एंडोर्फिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढवतं। हीच ती शरीराला जिवंत ठेवणारी नैसर्गिक औषधं आहेत। म्हणूनच आनंदी मन, निरोगी शरीर ही फक्त ओळ नाही, ती जगण्याची पद्धत आहे। मित्रांनो, काम जरूर करा, स्वप्न जरूर पूर्ण करा, पण जगायलाही विसरू नका, कारण शेवटी बँक बॅलन्स आठवणीत राहत नाही, आठवणीत राहतात ते आईच्या हातचा चहा, नातवांबरोबरचे खेळ, पत्नीबरोबर घालवलेले क्षण, मुलांचं हसू आणि वेळेवर बोललेलं एक प्रेमाचं वाक्य। म्हणून आजपासून प्रत्येक दिवस थोडा मनापासून जगूया का? मोठ्याने हसूया, प्रेम व्यक्त करूया, वेळ देऊया आणि आयुष्याला थोडी गुस्तकी करू देऊया, कारण जीवनाची लांबी आपल्या हातात नसते, पण त्याची खोली मात्र नक्कीच आपल्या हातात असते। आपल्या सर्वांना या आठवड्याच्या, वीकेंडच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। प्रत्येक क्षण आनंदात जगूया। भेटूया पुढच्या आठवड्याच्या शेवटी।